राज्य धरणातील गाळ काढण्यासाठी नवे धोरण तयार करणार, इतर राज्यांच्या धोरणाचा विचार करून स्वतंत्र धोरण तयार करणार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती. भंडाऱ्यात बनावट गुणपत्रिकेच्या आधारे लाटली अंगणवाडी सेविकेची नोकरी, 12वीची बनावट गुणपत्रिका दिल्याचा आरोप. भंडाऱ्याच्या बीडीसीसी बँकेत मोठ्या भ्रष्टाचाराचा आमदार नरेंद्र भोंडेकर यांचा आरोप. कर्ज परतूनही संस्थेच्या नावावर दाखवला जातो थकीत कर्ज. मंत्रालयासाठी नवी सहइमारत उभी राहणार, 110 कोटी खर्च करून 20 मंत्र्यांसाठी सुसज्ज दालन, कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांना 7व्या मजल्यावर दालनं. एसटीच्या तिकीट दर वाढवल्यामुळे महिला प्रवाशांमध्ये घट, तिकीट दरात वाढ केल्याने महिला प्रवाशांच्या संख्या जवळपास लाखाने झाली कमी. दुसऱ्या मजल्यावर अडकलेल्या गायीची सुखरूप सुटका, अग्निशमन दलाकडून गायीची सुखरूप सुटका. पुण्याच्या रविवार पेठेतील प्रकार. गिरगाव चौपाटी परिसरात बेकायदा पार्किंग वसुली प्रकरण. बेकायदा पार्किंग वसुली प्रकरणी 5 जणांवर गुन्हा दाखल. काही चालकांकडून महिना 2-4 हजार रुपये घेतल्याचे तपासात समोर. नांदेडमध्ये तरुणाची श्वानाला अमानुष वागणूक, श्वानाला गोलगोल फिरून रस्त्यावर आपटलं. नर्सिंगच्या विद्यार्थ्याची गोदावरी नदीत उडी मारून आत्महत्या, कॉलेज प्रशासन त्रास देत असल्याने आत्महत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप. अमरावतीमध्ये 4 चाकी वाहनाला भीषण अपघात, वलगाव दर्यापूर मार्गावरील जसापूर गावाजवळ घटना. टायर फुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती. अपघातात 2 प्रवासी गंभीर जखमी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.